नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज ऑसिलेशन्सचा हा आपण 7वा व्हिडिओ बघत आहोत. तर ते बघण्याआधी आपल्याला आत्तापर्यंत जे काही झालं ते थोडंसं आपण समराईज करूया. सुरुवात आपण केली होती F = -kx. स्प्रिंग मास ऑसिलेटरच्या एक्झाम्पलवरून हे इक्वेशन आपल्याला मिळालं. F रिस्टोरिंग फोर्स, K रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट, त्याला आपण केला स्प्रिंग कॉन्स्टंट देखील म्हटलं आहे, x डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन इज ऑल्सो इक्वल्स टू -ω²x k/m असं घेतलं होतं आपण इथं, k/m आणि k/mला ω² असं सबस्टिट्यूट केलं आपण. हे सुरुवात झाली आपण आणि त्याच्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, d2x/dt² + ω²x = 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आपण बघितलं. त्यानंतर हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व केलं आपण आणि 3 इक्वेशन्स मिळाले. पहिलं इक्वेशन ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू -ω²x. त्याच्यानंतर दुसरं v इज इक्वल्स टू ±ω√a² - x². आणि शेवटचं x डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू a sin ωt + अल्फा. अशा प्रकारे ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे 3 इक्वेशन्स आपल्याला मिळाले. आता याच्यानंतर आपण पिरियड, फ्रिक्वेन्सी याचे याचा अभ्यास केला. पिरियड t इज इक्वल्स टू 2π/ω आणि इथं आपण ω² इज इक्वल्स टू k/m असं घेतलं होतं. मग ω इज इक्वल्स टू √k/m, म्हणजे इथं ओमेगाची व्हॅल्यू पुटअप केली तर t इज इक्वल्स टू 2π √m/k असा फॉर्म्युला टीचा मिळेल आणि त्याच्यावरून nचा फॉर्म्युला 1/2π √k/m. अशा प्रकारे पिरियड झालं, फ्रिक्वेन्सी झाली. आता आपण मॅक्झिमम वेलॉसिटी, मॅक्झिमम ॲक्सेलरेशन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ displacement, velocity when the particle starts from mean position and when it starts from extreme position. हे फॉर्म्युलीज पुढे आपण बघूया. या चॅप्टरमध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलीज जर तुमच्या लक्षात राहत असतील, अभ्यास त्याचा तुमचा चांगला असेल तर हे खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. आणि ह्याचा सराव जेवढा तुम्ही कराल, हे सगळे फॉर्म्युलीज जसे आता मी तुम्हाला दाखवले, हे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या हाताखालून जसं जातील, सराव तुम्ही त्याचा करत जाल, तुम्हाला ते लक्षात राहणार आहे आणि सोपं वाटणार आहे. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युलीज तुम्ही स्वतः न बघता लिहून काढायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे की जेणेकरून तुम्हाला सोपं वाटेल. तर आपण 14 नंबरचा प्रश्न आहे पहा. हा स्टेट अन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट इज इट्स व्हॅल्यू व्हेन इट स्टार्ट्स फ्रॉम मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. आपल्याला माहिती आहे x = a sin ωt + अल्फा हे जनरल इक्वेशन आपल्याकडे आहे. आता पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू होतं आहे असं समजू आपण. हे पहा, वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे पार्टिकलचं जे SHM आहे, ऑसिलेशन जे आहे, हे मीन पोझिशनपासून सुरू झालेलं आहे. आता हे थोडंसं समजावून घेण्यासाठी डायग्रॅम बघूया आपण एक इथं. हे पहा, हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं आणि त्याची डायमीटर AB म्हणजे त्याचं प्रोजेक्शन असतं हे आपण पाहिलं. दुसरी एक डायमीटर घेतली आपण CD. ABCD कुठलीही डायमीटर आपण घेऊ शकतो. इथं मीन पोझिशन सेंटरला या सर्कलच्या O, म्हणजे ॲक्च्युली या AB रेषेवर त्याचं SHM चालू आहे आणि या सर्कम्फरन्सवर त्याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चालू आहे विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आता पहिली केस जी आहे, वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन असं म्हटलं आहे, त्यावेळेस तो पार्टिकल या सर्कलवर C पॉईंटला असणार आहे आणि त्याचं प्रोजेक्शन आपण घेतलं इथं तर ते मीन पोझिशन म्हणजे Oला येणार आहे.
म्हणजे त्यावेळेस इथं जो आपण अँगल इनिशियल फेज जो अल्फा घेतला होता सुरुवातीचा, तो अल्फा 0 असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण अल्फा इज इक्वल्स टू 0 असं आपण घेऊया. आणि मग इथं अल्फाची व्हॅल्यू 0 पुटअप केल्यानंतर काय येणार, एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी. म्हणजे आपण एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी हा फॉर्म्युला घ्यायचा आहे व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. आता दुसरी केस बघा. दुसऱ्या केसमध्ये व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हटलं आहे. म्हणजे आता पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होत असेल त्यावेळेस तो अल्फा किती असेल बरं. बघा आता परत एकदा आपण ही डायग्राम बघूया. हे पहा, पार्टिकल बी पॉईंटला असणार आहे. एक्स्ट्रीम म्हणजे बी पॉईंट. एक्स्ट्रीम दोन आहेत, बी आणि ए. दोन्हीपैकी कुठलीही एक्स्ट्रीम पोझिशन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता समजा आपण उजवी एक्स्ट्रीम पोझिशन घेतली म्हणजे बी पॉईंट घेतला इथं बी, तर हा अँगल किती झाला 90 डिग्री म्हणजे π/2. म्हणजे अल्फा इथं π/2 रेडियन इतका असेल. किंवा जर समजा डाव्या एक्स्ट्रीम पोझिशनला घेतला तर हा एवढा अँगल होईल. म्हणजे किती होईल तो अँगल 90 90 90 270 डिग्री. 270 डिग्री म्हणजे किती 3π/2 रेडियन असं होईल. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू π/2 किंवा 3π/2 दोन्हीपैकी एक काहीतरी असेल. मग इथं आपण पहा वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन अल्फा इज इक्वल्स टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन घेतली आपण π/2 घेतली आणि साईन ओमेगा टी प्लस π/2 असं आपण या ठिकाणी घेतलं. आणि आपल्याला माहिती आहे साईन थीटा प्लस π/2 इज इक्वल्स टू कॉस थीटा. आणि म्हणून आपण या ठिकाणी एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी असं घेतलं आपण. म्हणजे पहा आता एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी हा फॉर्म्युला व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी हा फॉर्म्युला व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. अशा प्रकारे हे दोन वेगवेगळे फॉर्म्युलेज या ठिकाणी आपल्याला घेता येतात. तर याचप्रमाणे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आणि मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर किती एक्स्ट्रीमपासून स्टार्ट होत असेल पार्टिकलचं एसएचएम तर व्हीची व्हॅल्यू किती हे बघूया आपण. आणि त्याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू तीही बघूया आपण. आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा याच्यावरून आपण व्हीचा फॉर्म्युला काढायचा आहे. आता आपल्याला तसं आता व्हीचे दोन फॉर्म्युलेज मिळणार आहेत. कुठले कुठले पहा. हे एक्सचा जो फॉर्म्युला आहे ह्याचा आपण ह्याच्यावरून व्ही काढू शकतो. कसं काढणार dx/dt. आता d/dt ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. आता हे एक्सचा जो फॉर्म्युला हा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण की व्ही मिळेल. आता इथं कसं घ्यायचं पहा डेरिव्हेटिव्ह. ए कॉन्स्टंट आहे हा एक्सच्या या एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ए कॉन्स्टंट. आता साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला कॉस थिटा म्हणजे कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. त्यानंतर हे जे ओमेगा टी जे आहे या ओमेगा टीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि मागे आपण ते काढलं आणि ते किती आलं टी. त्यामुळे इथं परत इंटू ओमेगा म्हणजे फायनली फॉर्म्युला काय मिळाला व्हीचा. व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा असा फॉर्म्युला मिळाला पहा. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. त्यानंतर हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओमेगा टी. हे जनरल फॉर्म्युलेज आहेत की जिथं ओमेगा टी प्लस अल्फा हे जसं चेंज होत जातील जसं बदलतील तसं ते व्हीची व्हॅल्यू कॉस्टची व्हॅल्यू बदलेल. कॉस्टची व्हॅल्यू बदलली की व्हीची व्हॅल्यू बदलेल. हा झाला व्हीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओमेगा टी. आणि ह्याचा आणखी एक जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण म्हणजे आता बघा व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ॲक्सेलरेशन मिळेल पहा. ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू dv/dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता ते काय येईल पहा डेरिव्हेटिव्ह. ए ओमेगा तर कॉन्स्टंट आहे ए ओमेगा. कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा. कॉस थिटाचं मायनस साईन थिटा म्हणजे कॉस ओमेगा टी प्लस अल्फाचं काय येणार मायनस साईन ओमेगा टी प्लस अल्फा.
आता परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह हे ओमेगा टी ते ते येणार ओमेगा आणि ते इथं इंटू ओमेगा करायचं म्हणजे परत ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर होणार म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस अल्फा हे ॲक्सेलरेशनचं झालं पहा. तर हे सगळे जे काही इक्वेशन्स आहेत मी जे सांगतो आहे ते या ठिकाणी इथे दिलेले आहेत पहा. हे पहा व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा ते एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढून आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशनचं देखील या ठिकाणी फॉर्म्युला आपण घेतलेला आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस अल्फा. अशा प्रकारे 3 इक्वेशन्स आपले झाले. एक डिस्प्लेसमेंट, दुसरं व्हेलॉसिटी आणि तिसरं ॲक्सेलरेशन. तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे अजून 2 वेगळे फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत. कुठले आहेत पहा. पहिला आत्ता जो बघितलेला फॉर्म्युला तो कुठला ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. अजून एक फॉर्म्युला आपण डिफरन्शियल इक्वेशनवरून काढलेला व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर ॲक्सेलरेशनचा आत्ता एक फॉर्म्युला आपण मिळवला. कुठला मिळवला ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस अल्फा. आणि जनरल एक फॉर्म्युला मिळवला आपण डिफरन्शियल इक्वेशनवरून ॲक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. असे हे सगळे वेगवेगळे फॉर्म्युलीज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा व्हीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा म्हणजे हा अँगल आहे, कॉस फंक्शन आहे, तिथं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या स्वरूपातला हा फॉर्म्युला. आणि हा व्हीचा दुसरा फॉर्म्युला की जिथं एक्स जसं चेंज होईल तसं व्ही चेंज होणार आहे. त्याचप्रमाणे ॲक्सेलरेशनचा साईन फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या स्वरूपातला आणि दुसरा एक्सच्या स्वरूपातला. असे दोघांचे 2 फॉर्म्युलीज या ठिकाणी आहेत. आता आपण हा पुढचा प्रश्न व्हेलॉसिटीचा बघूया. स्टेट अन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. पहा आता परत मगासारखंच करायचं आहे. व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा हे जनरल इक्वेशन. आता पार्टिकल जर मीन पोझिशनपासून सुरू होत असेल वेन इट स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन केस नंबर 1 अल्फा 0 घ्यायचा आहे. त्यामुळे अल्फा 0 घेतलं की काय येणार आहे फॉर्म्युला ए ओमेगा कॉस ओमेगा टी. म्हणजे व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी हा जो फॉर्म्युला आहे इथं डब्ल्यू नाही आहे ओमेगा टी कॉस ओमेगा टी हा फॉर्म्युला व्हीचा घ्यायचा आहे वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. त्याच्यानंतर वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं की अल्फा किती घ्यायचा π/2 हे पहा π/2 आणि मग इथं येणार कॉस ओमेगा टी प्लस π/2. तर कॉस थीटा प्लस π/2 हा जो ट्रिग्नॉमेट्रीमधला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे मायनस साईन थीटा. त्यामुळं इथं आपल्याला व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा. आता हे कॉस थीटा प्लस π/2 म्हणजे साईन ओमेगा टी येणार. साईन थीटा म्हणजे साईन ओमेगा टी. सो व्ही इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा साईन ओमेगा टी हा झाला वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची तर ती काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे आत्ता मी सांगितलेला एक्सच्या स्वरूपातला तो घेऊयात. आणि आता जर पार्टिकल जर मीन पोझिशनला असेल ॲट मीन पोझिशन म्हणजे आता आपण ही स्ट्रेट लाईन काढूया ए बी आणि ह्या आहे मीन पोझिशन. आता इथं पार्टिकल मीन पोझिशनला आहे त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती असेल 0 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 0 घ्यायचं. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप केली की आपल्याला व्ही इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर म्हणजे प्लस मायनस ए. त्यामुळं व्ही मॅक्स म्हणजे हे प्लस मायनस काय सांगतं प्लस म्हणजे वेन पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट साईड इकडच्या दिशेनं जात असेल तेव्हा प्लस आणि पार्टिकल जर डाव्या डायरेक्शनने जात असेल तर मायनस असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळं इथं आपण मॅक्झिमम व्हॅल्यू ही मिळाली व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ओमेगा ए किंवा ए ओमेगा. आता एक्स्ट्रीम पोझिशनला जर पार्टिकल असेल तर एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल असल्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती असेल हे पहा. समजा इथे आहे पार्टिकल बी पॉईंटला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला तर हे एवढं डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला तर आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ए असं घ्यायचं आहे. आणि मग इथे एक्सच्या जागी ए घेतला आपण की इथे एक्सच्या जागी ए घ्यायचं आहे. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 म्हणजे 0 इंटू एनिथिंग 0. सो व्ही मिनिमम इज 0 म्हणजे मिनिमम व्हॅल्यू व्हीची किती झाली 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती झाली ए ओमेगा. म्हणजे थोडक्यात काय झालं पहा हे जे एस एच एम आहे ए बी या रेषेवर
ज्यावेळेस तो पार्टिकल मीन पोझिशनला असतो तेव्हा त्याचा स्पीड मॅक्झिमम असतो आणि किती असतो ए ओमेगा मॅक्स विथ मॅक्सिमम स्पीड व्ही मॅक्स. आणि जेव्हा तो पार्टिकल एक्स्ट्रीमला येतो बी पॉईंटला तेव्हा तो थांबतो म्हणजे त्याची वेलॉसिटी 0 म्हणजे मिनिमम व्हॅल्यू 0. परत डाव्या एक्स्ट्रीम पोझिशनला पण 0, उजव्या एक्स्ट्रीम पोझिशनला पण 0. अशा प्रकारे ते एसएचएम त्याचं सुरू असतं. असंच अगदी आता ॲक्सेलरेशनचं देखील आपण बघूया. ॲक्सेलरेशनमध्ये आपण आत्ता बघितलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस अल्फा हा फॉर्म्युला आहे. जर पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू होत असेल तर अल्फा 0 घ्यायचा आणि अल्फा 0 घेतल्यावर काय येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. हा झाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. आता पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होत असेल तेव्हा अल्फा π/2 घ्यायचा आणि मग कॉस साईन ओमेगा टी प्लस π/2 कॉस ओमेगा टी. मग त्यामुळे इथं काय येणार ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. तर हे दोन फॉर्म्युलेज झाले ॲक्सेलरेशनचे वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. आता परत मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू किती असते त्याची आपण त्यासाठी परत तो जनरल फॉर्म्युला एक्सच्या स्वरूपातला घेऊया. हा ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर एक्स 0 घ्यायचं त्यामुळे 0 × एनिथिंग 0 म्हणजे ॲक्सेलरेशन 0. आणि पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स इज इक्वल्स टू ए घ्यायचं आणि ॲक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर ए किंवा मायनस ए ओमेगा स्क्वेअर. मग आता बघा ॲक्सेलरेशन हे मॅक्झिमम कुठं झालं एक्स्ट्रीम पोझिशनला आणि मिनिमम कुठं आहे म्हणजे 0 कुठं आहे मीन पोझिशनला. थोडक्यात आपल्याला आत ह्या स्ट्रेट लाईन ए बी या रेषेवर एसएचएम जे चालू आहे तर इथं मीन पोझिशनला ओ पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते आणि किती असते ए ओमेगा आणि त्याच वेळेस तिथं ॲक्सेलरेशन किती असतं 0. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते आणि ॲक्सेलरेशन असतं ए ओमेगा स्क्वेअर अर्थात मायनस ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड जर घेतली आपण तर ए ओमेगा स्क्वेअर येणार आणि डायरेक्शन मायनस साईन काय सांगते ती डायरेक्शन सांगते मायनस साईन आणि ती टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणजे अशा प्रकारे ॲक्सेलरेशन मॅक्झिमम आणि व्हेलॉसिटी मॅक्झिमम मिळाला आपल्याला. व्हेलॉसिटी मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ए ओमेगा. त्यानंतर ॲक्सेलरेशन मॅक्सचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा आहे ए ओमेगा स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवायचे कारण त्याच्यावर न्यूमरिकल्स बरेचसे असतात आणि ते न्यूमरिकल्स आपल्याला सोडवायला मदत होणार आहे. टेक्स्टबुकमध्ये देखील आपल्याला डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांचे 3 फॉर्म्युलीज वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. हे पहा केस नंबर 1 इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन एक्स इज इक्वल्स टू 0 आणि टी इज इक्वल्स टू 0. तर त्याप्रमाणे आपण इथं एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी असं घेतलेलं आहे. आणि वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए त्यावेळेस येतो आणि फॉर्म्युला येतो एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए ओमेगा ए कॉस ओमेगा टी. त्यावेळेस तिथं आपण अल्फा π/2 किंवा 3π/2 दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला देखील आपण इथं टेक्स्टबुकमध्ये बघा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढला dx/dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलं या एक्सचं तर ते आलं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय आणि परत अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं व्हीचं म्हणजे ॲक्सेलरेशन मिळेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. इथं मायनस साईन का घेतलं नाही कारण फक्त मॅग्निट्यूड घेतली इथं. तिथं वजा चिन्ह कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा असतं वजा चिन्ह घेतलेलं नाही आहे पण ते डायरेक्शन जेव्हा आपण घेतो तेव्हा वजा चिन्ह घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे हे 3 फॉर्म्युलीज आहेत. आणि त्यानंतर इथं मॅक्झिमम एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज जे आहेत एक्स डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेल तिघांचे पण दिलेले आहेत. मीन पोझिशनला जेव्हा तो पार्टिकल असतो तेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतो कारण तेव्हा मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा तो पार्टिकल येतो तेव्हा तिथं अल्फा म्हणजे तो अँगल किती घ्यायचा आपण π/2 किंवा 3π/2 हा फेज अँगल ओमेगा टी प्लस अल्फा. सुरुवातीला मीन पोझिशनला असताना ओमेगा टी प्लस अल्फा किती घेतो आपण 0 त्यामुळं x × 0 0 साईन 0 0 त्यामुळं एक्स इज इक्वल्स टू 0. हां आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. साईन आणि कॉस ह्या दोघांसाठी
हे मी तुम्हाला सांगतो, हे ट्रिक्स आहेत पहा. तर समजा साईनची व्हॅल्यू काढायची आहे. साईन 0 0, इकडं लिहायचं 0, इकडं 0, इथं 1, इथं -1. तर इथून सुरू केलं आपण, इथून साईन 0 0, परत इथंपर्यंत आलो. साईन π/2 1, साईन π 0, साईन 3π/2 -1, साईन 2π 0. अशा प्रकारे पाहिजे तेवढे राऊंड्स आपल्याला घेता येतात. आणि याचप्रमाणे कॉसचं देखील आपण घेऊ शकतो. याचप्रमाणे कॉसचं कसं लिहायचं, 1 -1 0 0, म्हणजे कॉस 0 1, कॉस π/2 0, कॉस π -1, कॉस 3π/2 0, कॉस 2π 1. अशा प्रकारे कॉसचा आणि साईनच्या ह्या व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे इथं बघा, साईन ओमेगा टी प्लस अल्फा, इथं ओमेगा टी प्लस अल्फा 0 घ्यायचं आहे, कारण पार्टिकल मीन पोझिशनला आहे, किंवा पाय घ्यायचा आहे. पाय म्हणजे 180 डिग्री, दोन्हीपैकी एक. तर त्यावेळेस साईनची व्हॅल्यू 0 असते, त्यामुळे x = 0, 0 इंटू एनिथिंग 0. आणि जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला असतो पार्टिकल, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, त्या अँगलची व्हॅल्यू आपण π/2 किंवा 3π/2 घ्यायचे, म्हणजे राईट एक्स्ट्रीम किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि त्यावेळेस x = a साईन ओमेगा टी प्लस फाय, ह्याची व्हॅल्यू साईन π/2. साईन π/2 आत्ता बघितलं आपण किती असतो, साईन π/2 1 आणि 3π/2 -1, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू ±a अशी येणार पहा. हे पहा, ±a. त्याचप्रमाणे वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला एक्सच्या स्वरूपातला. इथं आपण पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर x = 0 घ्यायचं आहे, आणि ±a ओमेगा, मॅक्झिमम वेलॉसिटी आत्ता सांगितलेली. आणि जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्सची व्हॅल्यू ±a, त्यावेळेस व्हीची व्हॅल्यू 0 येणार, कारण a² - a² 0. ॲक्सेलरेशनचं पण तसंच दिलं आहे पहा. मेन पोझिशनला x = 0, ॲक्सेलरेशन 0, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ±a ओमेगा. अशा प्रकारे पुस्तक देखील तुम्ही साईड बाय साईड इथं रेफर करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला अभ्यास आपला चांगला होईल. नोट्स आणि पुस्तक दोघांचं मिळून सायमल्टेनियस वापर करून अभ्यास करायचा आहे. आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये हे जे न्यूमरिकल्स इथं जे सॉल्व केलेले आहेत, हे पहा, इथं 5.2 दिसतं आहे, 5.1, हे न्यूमरिकल्स आपण उद्या बघूया. आणि हे सुरुवातीचे काही न्यूमरिकल्स आहेत, की आत्ता जेवढा झाला आपला टॉपिक त्याच्यावरचे न्यूमरिकल्स हे एवढे कव्हर करूया. आणि मग नंतर आपण हे केच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्याकडे जाऊयात आपण. ओके, थँक्यू.